हॅलो विद्यार्थी मित्रो, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फेज ऑफ एस एच एम किंवा फेज अँगल इन एस एच एम हा कन्सेप्ट पाहिला होता. त्याच्या अगोदर आपण बघा स्क्रीनवरच्या लेक्चरमध्ये ज्याच्यामध्ये अशी PDF दिसत आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये आपण पिरियड ऑफ एस एच एमपर्यंत कव्हर केलं होतं. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग हे NCERTमध्ये आहे पण स्टेट बोर्डमध्ये नाही, म्हणजे नव्हतं. आता नवीन सिलेबसमध्ये ते आलेलं आहे, म्हणून त्याचं मी तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चर घेतलेलं आहे. कृपया ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही पहा आणि समजलं असेल किंवा नसेल त्याचे डाऊट्स विचारा. त्याचबरोबर रेफरन्स सर्कल मेथड, राईट, ह्याचा आपण म्हणतो SHM इज प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर, राईट. तर हा पार्ट आपण घेतलेला आहे, पण इथे थोडा वेगळ्या पद्धतीत दिलेला आहे, म्हणून याचा पण व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे, राईट. त्या सगळ्याची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर कृपया तुम्हाला जर ते व्हॉट्सअपवर लिंक सापडत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मी आयसोलेशन चॅप्टरच्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर ते जाऊन पहा, अभ्यास करा. विद्यार्थी मित्र, फेज ऑफ SHM सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आपण. ओके, फेज ऑफ SHM झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल आहे 5.7, राईट, आणि 5.8. ओके, तर हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, नाही आलं तर विचारा. तसं मी सर्व एक्झाम्पल सोल्युशनचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आणि ते टाकणार आहे. नेक्स्ट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. आता बघा, SHMचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण नोट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. इथंसुद्धा दिलेलं आहे, पण शॉर्टमध्ये दिलेलं आहे. तर याच्यात दोन केसेस घेतो आपण. वेन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, राईट. तर मेन पोझिशनपासून स्टार्ट व्हायला त्यावेळेस इक्वेशन काय आहे, डिस्प्लेसमेंटचं x = a sin ωt, वेलॉसिटीचं इथे a ओमेगा cos ωt, आणि ॲक्सेलेरेशनचं -a ω² sin ωt. ह्याच्यामध्ये आपण ωtची किंमत किंवा टीची आणि ओमेगा हे थिटा म्हणजे ωt आहे, ह्याची जर किंमत ठेवली तर आपल्याला अशा व्हॅल्यूज भेटतात, राईट. आणि या व्हॅल्यूला प्लॉट केलं बघा, डिस्प्लेसमेंटमध्ये साईन ωt व त्याची किंमत 0 ठेवली आपण तर sin 0 0 डिस्प्लेसमेंट 0, राईट. ज्याची किंमत 90 ठेवली आपण π/2 म्हणजे 1 sin 90 1 x = e आलं बघा हे, राईट. जर आपण परत 180 ठेवली 0 x = 0, राईट. 270 ठेवली -1 a. तर अशा प्रकारच्या किमती ठेवायच्या आहेत. ωtच्या ठेवा, थीटा म्हणजे ωt आहे, किंवा टाईमच्या किमती ठेवा. टाईमच्या किमती किती येतात, t/4 t/2 3t/4 t आणि 5t/4, राईट. इथपर्यंत जरी घेतले चालेल, हे पाचवा कॉलम जरी नाही घेतला तरी चालेल, राईट. तर ग्राफ कसा येईल तुमचा बघा, हे ग्राफ येईल. तर आपण नोट्समध्ये सेपरेटली ग्राफ्स घेतलेले आहेत, राईट. पूर्ण टेबलसुद्धा सेपरेटली घेतले आहे. तिथं टेबल एकच घेतलेलं आहे आणि असे कंबाईन तुम्हाला ग्राफ दिले आहेत. वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट बघा साईन कर्व येतो, वेलॉसिटी कोसाईन कर्व येतो, आणि ॲक्सेलेरेशन मायनस किंवा निगेटिव्ह साईन कर्व येतो, राईट. याचे कन्क्लुजन तुम्हाला दिले आहेत बघा. हे कन्क्लुजनचा पार्ट तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. अतिशय छान कन्क्लुजन दिले आहेत इथं. आणि आपण 4 का 5 कन्क्लुजन दिले होते, इथे एक्स्ट्रा कन्क्लुजन दिले आहेत. त्यामुळं तुम्ही या पार्टला विशेष लक्ष द्या. कन्क्लुजन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणून बघा, हे कन्क्लुजन थोडंसं वेगळं आहे, ते माहिती आहे आपल्याला, पण थोडं वेगळं आहे. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ऑफ SHM आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाईम, राईट. नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन कर्व साईन कर्व आहेत. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह साईन कर्व आहे, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह साईन कर्व आहे, आणि वेलॉसिटी कर्व कोसाईन कर्व आहे. कशावर कळते आपल्याला, इथं बघा इक्वेशनच लक्षात येते आपलं, राईट. साईन कॉस साईन, ते दोन साईन कर्व आहेत, हे कोसाईन कर्व आहे. नेक्स्ट आहे फेज डिफरन्स π/2 रॅडियन आहे, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि वेलॉसिटी ॲक्सेलरेशनमध्ये, राईट. त्यानंतर इथे एक लीड आणि लॅगचा सुद्धा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला होता. वेलॉसिटी लीड्स डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंट लॅग्स वेलॉसिटी बाय π/2. इथं अगेन ॲक्सेलरेशन लीड्स वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी लॅग्स ॲक्सेलरेशन बाय π/2. देयर इज फेज डिफरन्स ऑफ पाय रॅडियन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन, राईट. तर डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी π/2, वेलॉसिटी ॲक्सेलरेशन π/2, तर डिस्प्लेसमेंट ॲक्सेलरेशन काय होईल, पाय,
राईट. आणि शेप ऑफ ऑल कर्व्स गेट रिपीटेड आफ्टर 2π रेडियन और आफ्टर टाइम टी. ओके. त्यानंतर पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर इक्वेशन तुम्हाला माहिती आहे ए कॉस ओमेगा टी मायनस ए ओमेगा साईन ओमेगा टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा आणि मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी याच्या किमती ठेवल्या तर तुम्हाला असं टेबल येईल आणि हे ग्राफ्स असे येतील. तर ग्राफ्स खूप डिटेलमध्ये आपण घेतलेले आहेत राईट. त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवत नाही. आपल्या नोट्स बघा किंवा हे बघा चालेल. नेक्स्ट आहे कंपोजिशन ऑफ एस एच एम. विद्यार्थी मित्र, कंपोजिशन एस एच एमसुद्धा आपण खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. इथं मेन्शन केलं बघा सेम पिरियड असला पाहिजे आणि अलॉंग द सेम पाथ राईट. म्हणजे काय काय वेगवेगळं आहे, एक तर ॲम्प्लिट्यूड वेगळी आहे आणि इनिशियल फेज वेगळा आहे. तर पहिल्याचं इक्वेशन आलं x1 इज इक्वल टू a1 साईन ओमेगा टी प्लस फाय1. आपण अल्फा घेतलं होतं इथं फायच्या जागी. दुसऱ्याचं इक्वेशन आलं x2 इज इक्वल टू a2 साईन ओमेगा टी प्लस फाय2. दोघांची बेरीज केली राईट. साईन ए प्लस बीचा फॉर्म आपला साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी राईट. त्याच्यातून इथून साईन ओमेगा टी कॉमन केलं या दोन इक्वेशनमधून. हे बघा इथं साईन ओमेगा टी, इथं पण साईन ओमेगा टी. ह्याच्यातून कॉस ओमेगा टी कॉमन काढलं राईट. तर तुम्हाला हे टर्म्स भेटल्या आणि ह्या टर्म्सचे आपण व्हॅल्यूज ठेवल्या. बघा इथं दिलं आहे तुम्हाला आर कॉस डेल्टा आणि आर सेम इक्वेशन आहे. तर व्यवस्थित आपल्या नोट्समधून समजून घ्या किंवा इथं सुद्धा वाचून घ्या. नेक्स्ट रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढली. ही थोडी पद्धत वेगळी दिली आहे पण मला वाटते आपली पद्धत जास्त सोपी आहे. कोण्याही पद्धतीने करा, मार्क्स भेटतील तुम्हाला. फायनल इक्वेशन आलं a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. हे बघा हे इक्वेशन आलं फायनल a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय1 मायनस फाय2. तर फाय1 मायनस फाय2 आपण काय घेतलं अल्फा1 मायनस अल्फा2. इथं आरची व्हॅल्यू काढली आपण. नेक्स्ट आहे डेल्टाची व्हॅल्यू काढायची. तर दोन नवीन टर्म आल्या त्या, तर डेल्टाची सुद्धा व्हॅल्यू काढली आपण. त्यानंतर हे दोन इक्वेशन भेटले आपल्याला, एक डेल्टाचं आणि हे एक आरचं इक्वेशन. ओके. आणि रिझल्टंट मोशनसुद्धा काय एस एच एमच आहे. ते इथं आपण बघतो एक्स इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टा. ओके. नेक्स्ट आहे स्पेशल केसेस. तर अल्फा किंवा फाय1 मायनस फाय2ची किंमत किती आहे, 0 असेल तर a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अंडर रूटमध्ये येईल किंवा प्लस मायनस a1 a2 येईल. आणि जर a1 a2 सारखा असेल तर 2 येईल. जर 90 जर असेल तर काय होईल अंडर रूटमध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर किंवा जर सारखा असेल तर 2 येईल. हे सगळं आपण घेतलेलं आहे. आणि जर 180 असेल तर -1 येईल. 180ची किंमत साईन 180 कॉस 180 -1 येईल. -1 आल्यामुळे काय होईल a1 मायनस a2 आणि सेम असेल तर 0 येईल राईट. त्यानंतर नेक्स्ट वाडीचं आपण तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. ती ॲक्टिव्हिटी वाचून घ्या. सोपी ॲक्टिव्हिटी आहे राईट. नेक्स्ट आहे एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. म्हणजे हे पार्ट संपला आपला कंपोजिशन ऑफ एस एच एम राईट. तर कंपोजिशन ऑफ एस एच एम आपण खूप चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. काही इथं पण दिलेलं आहे, दोन्ही सेम दिलेलं आहे म्हणजे जास्त वेळेच्या वाया घालवत नाही. नेक्स्ट घेऊ आपण एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. सो पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम याच्याकडे कायनेटिक एनर्जी असणार आहे कारण पार्टिकल स्पीड आहे, मोशनमध्ये आहे आणि त्याचबरोबर ते पोझिशन चेंज करतो राईट. आणि त्यामध्ये काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी आहे. तर हे जे पार्ट आहे हे समजते का बघा. इन स्पाइट ऑफ द प्रेझेन्स ऑफ रिस्टोरिंग फोर्स एक्सेप्ट ॲट द मीन पोझिशन राईट द पार्टिकल ऑक्युपाइज व्हेरी पोझिशन. दिस इज द इंडिकेशन दॅट वर्क इज डन अँड द सिस्टीम हॅज द पोटेन्शियल एनर्जी. ओके. हे पार्ट ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इलॅस्टिक इन केस ऑफ स्प्रिंग, ग्रॅव्हिटेशनल फॉर द पेंडुलम अँड मॅग्नेटिक फॉर द मॅग्नेट राईट. म्हणजे बघा पार्टिकल जेव्हा एस एच एम करायचं समजा हे एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट आहे, तर इथं एस एच एम करत आहे असं पळत आहे पार्टिकल. ठीक आहे. असं पळत असताना ते मेन पोझिशनला जर सोडलं तर बाकी सगळ्या पोझिशनला काय आहे रिस्टोरिंग फोर्स लागत आहे. आता ह्या रिस्टोरिंग फोर्स लागत असतानासुद्धा पार्टिकल पोझिशन चेंज करत आहे. बघा एखाद्या बॉडीवर जर फोर्स लागत असतानासुद्धा जर पोझिशन चेंज होत असेल तर ते पार्टिकल काय करतो आहे वर्क करतो आहे आणि ते वर्क काय होतं आहे स्टोअर होते काय याच्या फॉर्ममध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आता सिस्टीम कोणती आहे त्याच्यावर वेगवेगळी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. जर स्प्रिंगची सिस्टीम असेल त्याच्यामध्ये इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. जर सिम्पल पेंडुलम आहे याच्यामध्ये आपण काय करतो पेंडुलमला वर उचलतो म्हणजे ते हाईट चेंज करतो राईट. त्यामध्ये त्याचे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असणार आहे, एनर्जी असणार त्याच्यामध्ये. आणि मॅग्नेटिकच्या केसमध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये असणार आहे राईट. तर हे एक पॉईंट नवीन आहे. त्या पॉईंटला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. बघा इथपर्यंत आहे. मी तुम्हाला मार्क करून देतो वाटतं तर ग्रीन टेक्स्टमध्ये राईट.
टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM दॅट सम ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघांची बेरीज असणार आहे. ओके बरं. तर कायनेटिक एनर्जी काही टेन्शन नाही आपल्याला. हाफ mv², व्हीचा फॉर्म्युला आहे ओमेगा √(a² - x²) किंवा cos ω_t + फाय, राईट, a ओमेगा cos ω_t + फाय. ते दोन्ही किमती ठेवल्या तर आपल्याला हे एक इक्वेशन बघा इथपर्यंत आपण घेतलेलं आहे. हे पार्ट आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्र, राईट. हे बघा EK = हाफ m ω² a² - x² = हाफ k इन ब्रॅकेट a² - x². तर हा पार्ट घेतलेला आहे आपण. पण हे पार्ट थोडासा नवीन आहे. इथं काय केलं याने, इथं ह्यानी हे बघा हाफ mv² आहे, हे v आहे, हे v² आहे, हे बघा ω² a² हे vची किंमत ठेवलेली आहे, बरोबर आहे का. तर ही vची किंमत जर आपण इथं कॉसच्या फॉर्ममध्ये घेतली बघा, vचा फॉर्म्युला a ओमेगा cos ω_t घेतलं तर हे इक्वेशन भेटतं बघा. ही आहे ह्या vची किंमत जर आपण a² ω² cos² ω_t + फाय ही घेतली आपण, राईट. आणि या m ω² आपण k लिहू शकतो अगेन. सो k² cos² ω_t. सो कायनेटिक एनर्जी व्हॅरीज ॲज cos² थीटा विथ टाईम. तर हे एक नवीन पॉईंट भेटला आहे. तर इथं बघा हायलाईट केलेलं आहे मी तुम्हाला. हे नवीन पॉईंट तुम्हाला इथं भेटलेला आहे, राईट. सोपा पार्ट आहे, याला बोर्डवर शिकवायची काही गरज नाही, तुम्ही अंडरस्टँड करू शकता. नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी तेच इक्वेशन अगोदर फोर्स घेतलं -kx, थोडंसं स्मॉल डिस्प्लेसमेंट केलं dx, त्याची स्मॉल वर्क डन भेटलं f × -dx. सो -kx - dx kx dx, राईट. हे dw आहे. आणि या dwचं इंटिग्रेशन केलं आपण तर वर्क भेटते आपल्याला O पासून x पर्यंत यायचं, राईट. तर वर्क भेटलं हाफ kx. तर सेम मेथड आहे, आपण सुद्धा नोट्समध्ये हीच वापरलेली आहे. इथपर्यंत ठीक आहे, राईट. त्यानंतर केची किंमत ठेवली m ω², राईट. आणि तुम्हाला भेटलं हाफ m ω² x². ओके. आत्ता बघा इथं लक्ष द्या. आता जर आपण इथं यक्सची किंमत ठेवली बघा का, m ω² x² किंवा kx² आहे. तर ह्या यक्सची किंमत काय असते, a sin ω_t + फाय. ही जर किंमत ठेवली त्याचा a² होईल, x² असल्यामुळं a² sin² ω_t + फाय. आणि ही नवीन इक्वेशन आपल्याला भेटेल जे की आपण थेरीच्या नोट्समध्ये घेतलेलं नाही आहे. म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी जी आहे, राईट, sin² नुसार व्हॅरी व्हायली. इथं कॉस झाले बघा, हे चुकून झाले कॉस. हे लक्ष द्या विद्यार्थी, इकडे लक्ष द्या. हे कॉस कट करा आणि इथं साईन लिहा. टायपिंगमध्ये इथं कॉस झालेला आहे, त्याला साईन लिहा. सो बघा कायनेटिक एनर्जी व्हॅरीज विथ cos² थीटा आणि पोटेन्शियल व्हॅरीज विथ sin² थीटा. ही अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. नीटमध्ये किंवा MCQ सारख्या एक्झाममध्ये येऊ शकतो. आता टोटल एनर्जी दोघांची बेरीज आहे, ऑब्व्हियसली दोघांची बेरीज केली ते आपल्याला कॉन्स्टंट भेटलं हाफ m ω² a² किंवा हाफ kx², राईट. इथपर्यंत घेतलेलं आहे आपण. पण ह्या k लक्ष देता, a ओमेगाला काय म्हणू शकतो आपण, v max, बरोबर ना, v max ची किंमत. सो v max² असं लिहू शकतो आपण. प्रॉब्लेममध्ये घेतलेलं आहे बघा, ही हाफ m v max² टोटल एनर्जीचं इक्वेशन. ते तुम्हाला प्रूफमध्ये येऊ शकते. प्रूव्ह दॅट द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज हाफ m v max². ओके. नेक्स्ट आता ही टोटल एनर्जी जी आहे ही फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडच्या फॉर्ममध्ये आपण घेतली नव्हती, म्हणून तुम्हाला एक वेगळा कलर कोण दिला मी तुम्हाला, ते एवढा पार्ट नवीन आहे. काहीच नाही आपलं बघा. इथं काय आहे हे बघा, हाफ m ω² s². ओमेगाची किंमत काय 2πn, तर एनच्या फॉर्ममध्ये भेटेल. ओमेगाची किंमत काय 2π/t, तर टीच्या फॉर्ममध्ये भेटेल, राईट. सो इक्वेशन सुद्धा फार सोपं आहे आणि याच्यावरून तुम्हाला प्रश्न तयार होऊ शकतो बघा. इथे दिले की टोटल एनर्जी ऑफ SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर 1 मास ऑफ द पार्टिकल, स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड, स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी आणि फोर्स कॉन्स्टंट आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड, राईट. तर हे सगळं प्रूफ म्हणून येऊ शकते. प्रूव्ह दॅट असं येऊ शकते तुम्हाला. प्रूव्ह दॅट टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. ओके. त्यानंतर इथे काही क्वेश्चन्स दिले आहेत तुम्हाला. हे क्वेश्चन्स तुम्ही सोडवा आणि याचे उत्तर जे आहेत मला कमेंटमध्ये द्या किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा, राईट. जे मी सांगायला होते तुम्ही करणार आहेत बरं का. कृपया करा, अभ्यास करा, म्हणजे मला पण लक्षात येईल तुम्ही अभ्यास करतायत म्हणून. इथं काही स्पेशल केस घेतात बघा. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या स्पेशल केस आहेत. 4 स्पेशल केस घेतले आहेत. तर ह्या स्पेशल केसला तुम्ही थोडंसं रिव्हिजन द्या. हे आपण त्याच्यापैकी 2 केस घेतलेले आहेत नोट्समध्ये, पहिली आणि दुसरी. तर काय म्हणते, ॲट मीन पोझिशन x = 0, सो वेलॉसिटी इज मॅक्सिमम, बरोबर ना. मीन पोझिशनला वेलॉसिटी कशी असते, मॅक्सिमम असते. त्यामुळे कायनेटिक एनर्जी कशी असते, मॅक्सिमम असते. म्हणजे काय, टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी हाफ m ω² a². आणि पोटेन्शियल किती असते मीन पोझिशनला, 0. उलट होते एक्स्ट्रीम पोझिशनला. पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते, कायनेटिक एनर्जी 0 असते, कारण पार्टिकल रेस्टो असते, बरोबर.
सो टोटल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी फॉर्ममध्ये असते. म्हणजे मीनकडून एक्स्ट्रीमकडे जाते वेळेस कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड टू पोटेन्शियल एनर्जी आणि एक्स्ट्रीमकडून मीनकडे जाते वेळेस पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी. पण दोघाची बेरीज कशी असते? कॉन्स्टंट असते. सो टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. कारण टोटल एनर्जी कशावर डिपेंड नाही. बघा इथं हे इक्वेशन बघा. टोटल एनर्जीचं हाफ एम ओमेगा स्क्वेअर एस क्यू. मास कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे. राईट. तिसरं इक्वेशन दिलं बघा इथं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असेल तर, इफ जर म्हणले जर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असेल, काही नाही, दोघांचे इक्वेशन इक्वेट करायचे आणि एक्सची किंमत काढायची. बघा एम कॅन्सल झालं, ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झालं, हाफ कॅन्सल झालं, काय बोललं? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का? सॉल्व करून बघा तुम्ही. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एवढं कट होईल ना, एवढं कट झालं बघा. हे हाफ एम ओमेगा स्क्वेअर इथं पण आहे, हाफ एम स्क्वेअर इथं पण आहे, सगळं कट झालं. इथं उरलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इथं उरलं एक्स स्क्वेअर. राईट. इकडचं मायनस एक्स स्क्वेअर, इकडे जाऊन प्लस झालं. 2x स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, तुला डिवाइड केलं झालं. राईट. तो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2 आणि स्क्वेअर रूट घेतल्यावर प्लस वा मायनस ए बाय रूट 2. राईट. तर हे अतिशय महत्त्वाचं, हे पार्ट नवीन आहे म्हणून तुम्हाला काय केलं मी वेगळ्या कलरमध्ये करून दिलं आहे. तिसरी केस आणि चौथी केस. ओके. मग ज्यावेळेस दोन्ही सेम असतील कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे का? पण किती असतील त्या? तर त्या टोटल एनर्जीचा हाफ असेल. तर कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीचा हाफ बघा E/2 दिलेला आहे आणि पोटेन्शियल एनर्जीसुद्धा टोटल एनर्जीचा हाफ. राईट. ह्यालासुद्धा हायलाईट करतो. हा सुद्धा पार्ट छान पॉईंट आहे. नेक्स्ट केस घेतली आहे चौथी की एक्स इज इक्वल टू जर A/2 असेल प्लस वा मायनस, बघा का, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हे बघा, हे ग्राफवर तुम्हाला लक्षात येईल. हे बघा इथे दिले, छान ग्राफ दिला. हे पॉईंट आपण ह्या राईट ग्राफमध्ये दाखवले नव्हते, तर हे पॉईंट तुम्ही सुद्धा मेन्शन करा आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे. सो जर हे बघा, हे ह्या पॉईंटला कळलं का, ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, तिसऱ्या पॉईंटचा हे पॉईंट आहेत. पण जिथं म्हणते काय, जर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस A/2 असेल, एक्स इज इक्वल टू काय, हे बघा A/2 नाही आहे. हे बघा, हे इथून इतकं ए आहे, तर हे A/2 येणार नाही. तर हे किती एक्स येईल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. राईट. तर इथं येईल A/2 ह्या पॉईंटला. तर या पॉईंटला तुम्ही बघत आहेत की या पॉईंटला काय आहे, हे बघा, हे कर्व कसं आहे बघा. एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम, मेन पोझिशनला 0. हे आहे पोटेन्शियल एनर्जीचा कर्व. बरोबर का? आणि हे कर्व कायचं सांगा बरं मला. राईट. हा आहे कायनेटिक एनर्जीचा कर्व. जर तुम्ही A/2 पॉईंटला की तुम्हाला लक्षात असेल बघा, इथं जवळपास 25% काय आहे पोटेन्शियल एनर्जी आणि 75% कायनेटिक एनर्जी. तेच उत्तर येते बघा इथं. A/2 घेतलं तर म्हणजे 25% आणि कायनेटिक एनर्जी किती येते? 3 पोटेन्शियल एनर्जी. सो दिली तुम्हाला इथं बघा. राईट. सो एक्स एनर्जी इज 25% पोटेन्शियल आणि 75% कायनेटिक. ते 2 पॉईंट एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल 5.9 आणि 5.10 नाही, सॉरी 5.9 एक्झाम्पल दिलं इथे. राईट. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा सिम्पल पेंडुलमचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. तर लेक्चरची लेंथ वाढत आहे म्हणून मी थांबवतो आहे ॲक्च्युली, नाही तर सिम्पल पेंडुलमचा पार्टसुद्धा आपण घेतलेला आहे. राईट. हे बघा, सिम्पल पेंडुलममध्ये आयडियल सिम्पल पेंडुलम ही डेफिनेशन दिली आपण, प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलमसुद्धा डेफिनेशन दिली आहे. राईट. त्यानंतर इथं नवीन पॉईंट काय दिलं बघा, इथं हे एक डेफिनेशन एक्स्ट्रा दिली तुम्हाला लेंथ ऑफ पेंडुलमची. हे बघा, हे पार्ट चालू आहे आपला, मार्क का तुम्ही. लेंथ ऑफ, तुम्हाला वाटतं मोठं कोण दाखवतो, इकडचा पार्ट घ्या. राईट. दिसतंय का? ओके. ते हे बघा, हे लेंथ ऑफ पेंडुलम. राईट. तर हे पार्ट, ही डेफिनेशन नवीन दिली तुम्हाला, तर त्या डेफिनेशनचा तुम्ही अभ्यास करा. ओके. नेक्स्ट आहे तुमचं की पेंडुलम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. हे एक पॉईंट नवीन मांडलेला आहे इथं. समजण्यासारखे पॉईंट आहे ते, हे काही वेगळे नाही आहेत. पेंडुलम रिमेन्स इन इक्विलिब्रियम इन अ पोझिशन OA विथ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब वर्टिकली बिलो द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. ठीक आहे. ठीक आहे. व्हिडिओची लेंथ जास्त होत आहे, मी काय करतो तुम्हाला सिम्पल पेंडुलमपासूनचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये घेतो. ठीक आहे.